भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तथा वंचित बहुजन आघाडी या सर्वसामान्यांच्या आघाडीचे पुरंदर तालुक्यातील सर्वच उमेदवार, जिल्हा परिषद पंचायत समितीचे सन्माननीय उमेदवार मान्य दत्तात्रयजी जोरुंगे, मान्य सविताताई बरकडे, गीताताई सोनवणे, नवनाथजी माळवे, त्याचबरोबर रत्नमराताई खैरे, सविताताई बरगडे, कुशालजी कोलते, हनुमनजी काळणे, महेशजी धुमाळ या सर्वांच्याच प्रचारासाठी आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय प्रांताध्यक्ष आमचे नेते आदरणीय सन्मान्य हर्षवर्धनजी सपकाळ साहेब, या जिल्ह्याचे प्रभारी सन्मान्य अभयजी छाजेड साहेब, मंचावर उपस्थित सर्वच उमेदवार, त्याचबरोबर मान्य नियंगोनेजी, मान्य फडतरेजी, मान्य दुर्गाडे सर, सर्व सन्मान्य मंच, उपस्थित बंधूंनी भगिनींनो, येणाऱ्या 7 तारखेला आपल्याला जिल्हा परिषदेच्या गटाकरता आणि पंचायत समितीच्या गणांकरता मतदान करायचं आहे. पुरंदर तालुक्याचा मागच्या 78-79 वर्षाचा इतिहास जर तपासला तर जिल्हा परिषदेची निवडणूक असेल, पंचायत समितीची निवडणूक असेल, लोकसभा असेल, विधानसभा असेल, याच्यामध्ये सातत्याने काँग्रेसचे उमेदवार हे विजय होत आलेले. अलीकडचा काही अपवाद वगळला तर लोकसभेचा खासदार हा काँग्रेसचाच राहिला, विधानसभेचा आमदार हा काँग्रेसचाच राहिला. त्याच्यामुळे काँग्रेसी विचार या मतदारसंघामध्ये होता आहे आणि उद्यासुद्धा राहील या बाबतीत माझ्या मनात बिलकुल शंका नाही. पण हे होत असताना 7 तारखेचं मतदान हे नुसतं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी होत नाही. ही निवडणूक देशासाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे आपण जिल्हा परिषदला मतदान करतोय किंवा पंचायत समितीला मतदान करतो ही मानसिकता बदलून ठेवा. आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत जी मंडळी या देशामध्ये सत्तेवर आहेत किंवा या राज्यामध्ये सत्तेवर आहेत किंवा ज्यांच्या हातामध्ये पुण्याचं कलेक्टर ऑफिस आहे, विभागीय आयुक्त आहे, त्यांनी तुम्हाला आणि आम्हाला काय दिलं आहे? त्यांनी या नेमका आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या राज्याचं आणि आपल्या देशाचं काय वाटोळं केलं आहे या संदर्भातला एकूणच उद्याच्या काळामध्ये दिशा ठरवणारी ही निवडणूक आहे. आज आमचे नेते मान्य राहुलजी गांधी साहेबांचं आज लोकसभेतलं भाषण आपण पाहिलं असेल. निरवणे म्हणून एक लष्कर प्रमुख या देशामध्ये होऊन गेले अलीकडच्या काळात, आणि मधल्या काळामध्ये ज्यांनी या देशाचं पंतप्रधानपद भूषवलेले, ज्यांच्याकडं 56 इंचीचा छातीचा नेता म्हणून या ठिकाणी त्यांचेच लोक खूप गवगवा करतात, अशा नरेंद्र मोदींमुळे चायनाने आपल्या किती स्क्वेअर किलोमीटरवर, किती नका या ठिकाणी हजारो किलोमीटरवर ताबा केला आहे, त्याची कबुली ही या मनोज निरवणेंनी दिलेली आहे. त्याच्यामुळे एखादी निवडणूक ज्यावेळेस जिल्हा परिषदची होती, एखादी पंचायत समितीची होती, ती निवडणूक फक्त तिथला काय गटर मटर मीटर किंवा एकूणच नका रोजच्या दैनंदिन विषयामधला निकाल देणारी ती निवडणूक नसती, तर राज्याच्या किंवा देशाच्या प्रमुखांना तुम्ही चुकताय, तुम्ही आमचा देश विकलाय, तुम्ही आमचा देश घाण ठेवलाय, त्याच्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आम्ही तुम्हाला बदलायला निघालेलो आहे, अशा प्रकारचा निकाल देणारी ही निवडणूक ठरणार आहे. आणि म्हणून उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला इथल्या मतदारांना सांगायचं आहे, तुम्ही जे समोर मतदार बसलेत त्यांनी ठरवायचं आहे की ज्या भाजपनी, ज्या महायुतीने या राज्याचं आणि देशाचं वाटोळं केलं आहे त्यांना आम्हाला घरी बसवायचं आहे. आणि त्यांना घरी बसवलं तर उद्याचा या देशाचा पंतप्रधान किंवा या राज्याचा मुख्यमंत्री हा शानपणाने कामकाज करेल. अन्यथा हा देश ऑलरेडी अदानी अंबानीच्या ताब्यात गेलेला आहे. उद्याच्या काळामध्ये हा देश विकल्यानंतर हा देश सोडून पळण्यापासून सुद्धा या ठिकाणी मागे पुढे हे पाहणार नाही. बऱ्याचशा गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण मान्य प्रांताध्यक्ष या ठिकाणी आपल्याला संबोधित करणारे 10 वाजता प्रचार संपणार आहे. या राज्यामध्ये, या देशामध्ये सध्या बेरोजगारीचा प्रश्न कसा आव असून उभा आहे हे तुम्हाला माहिती आहे. गुंडांच्या टोळ्या तुमच्या आमच्या MIDCमध्ये किंवा गावागावात जाऊन कशा पोचल्यात हे तुम्हाला माहिती आहे. या शहरामध्ये या नका विकून शहरवासियांना भाजीपाला या ठिकाणी खूप वेगळं, भाजीपाला असेल किंवा फळं असेल किंवा कुठले अन्नधान्य हे महाग मिळतं, पण तुम्ही जे काय पिकवताय त्या शेतकऱ्याच्या हातात काय मिळतंय हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळं एकीकडे शेतीमालाला भावसुद्धा नाही आणि ज्या ग्राहकाच्या ताब्यात ते जात आहे त्यालाही सुद्धा ते स्वस्त नाही. मग जे दलाल सत्तेमध्ये बसलेत तेच या ठिकाणी मार्केट यार्डात बसलेत, तेच या ठिकाणी या सगळ्या एकूणच इंडस्ट्रीमध्ये बसलेत, त्यांची नका या ठिकाणी जी काही मक्तेदारी चालली
ती उखडून काढण्याकरता आपल्याला पुन्हा एकदा काँग्रेसच्या उमेदवाराला विजय करावा लागेल, ही मानसिकता या ठिकाणी ठेवा. आज खऱ्या अर्थाने आमच्या महिला भगिनी या ठिकाणी कमी संख्येने असतील, पण ज्या ऐकतायत त्यांना सुद्धा माहिती आहे की या सगळ्या देशामध्ये, या राज्यामध्ये हे आज ज्या पद्धतीने महागाईने नाही का या ठिकाणी सगळा उच्चांक गाठला आहे, तो सोन्याच्या संदर्भात असेल किंवा भाजीच्या संदर्भात असेल किंवा रोजचा तुमचा दैनंदिन गॅस सिलेंडर असेल, या संदर्भामध्ये महागाईने जे उच्चांक मोडलेत ते फक्त आणि फक्त हे भाजपमुळे किंवा महायुती सरकारमुळे आहेत, हे सुद्धा विसरून चालणार नाही. हे सुद्धा या ठिकाणी नागरिकांना किंवा मतदार बंधू भगिनींना सांगण्याची गरज असे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं. त्याच्यामुळे मागचा काळ या ठिकाणी जर आपण नका थोडं मागे वळून पाहिलं तर ज्या देशामध्ये या ठिकाणी स्वातंत्र्याचा संग्राम झाला, स्वातंत्र्य मिळत असताना 15 ऑगस्ट 1947 साली या देशाची सूत्र स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घेतली. पहिले पंतप्रधान म्हणून त्यांनी शपथ घेत असताना या देशामध्ये साधी सुई किंवा टाचणी निर्माण करण्याचा सुद्धा कारखाना नव्हता. आणि आज आपण या देशामध्ये वर कुठेतरी उपग्रह सुद्धा सोडतो आणि ते उपग्रह तयार करत असताना मिसाईल सुद्धा हा देश तयार करतोय. हा देश काँग्रेसने घडवलेला आहे. या देशाच्या म्हणजे मी आता सिलेंडरचा उल्लेख केला म्हणून तो उल्लेख करूनच या ठिकाणी माझं भाषण संपवतो. आपण एक मागे आता तुमच्या हातात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे, तुम्ही जस्ट गुगल सर्च करा. या देशामध्ये स्वातंत्र्य मिळालं तर 15 ऑगस्ट 1947 साली पंतप्रधान होते स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू. पक्ष होता काँग्रेस. या देशामध्ये सिलेंडर तयार होत नव्हता. मोजकी घराणी, खूप मोठी घराणी किंवा ब्रिटिश नाही का अधिकारी त्या ठिकाणी सिलेंडर वापरायचे, तर त्यावेळेस सुद्धा ते फार काही लाकडं वापरायचे नाहीत किंवा चुलीवर स्वयंपाक करायचे नाही. सिलेंडर परदेशातून येत होता. सिलेंडरची किंमत होती ₹1.5. पंतप्रधान होते जवाहरलाल नेहरू. पक्ष होता काँग्रेस. या ठिकाणी शेवटचे काँग्रेसचे पंतप्रधान होऊन गेले स्वर्गीय मनमोहन सिंग. त्यांनी त्यांचा चार्ज सोडला 24 मे 2014. पक्ष होता काँग्रेस. आणि पुन्हा एकदा सांगतो, गॅस सिलेंडरचा रेट होता ₹340. ₹1.5 गॅस सिलेंडर ₹340 व्हायला 68 वर्ष लागली. आणि ₹340 गॅस सिलेंडर ₹1000 व्हायला फक्त 12 वर्ष लागली. आणि पक्ष आहे भाजप आणि आघाडी आहे महायुती. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वसामान्य नागरिकांना सांगायचं आहे, तुम्हाला सुद्धा आत्मचिंतन करायचं आहे आणि नागरिकांना मतदार बंधू भगिनींना पण सांगायचं आहे, या देशातल्या बेरोजगारांना रोजगार देऊ शकतो ते काँग्रेस. या देशातल्या शेतकऱ्यांना आणि ज्यांना या ठिकाणी नका कुठेतरी शहरामध्ये तालुक्याच्या ठिकाणी अन्नधान्य पाहिजे, त्यांना स्वस्त नका या ठिकाणी अन्नधान्य किंवा भाजीपाला देऊ शकतो तो पक्ष आहे काँग्रेस. या देशामध्ये गुंडागिरी किंवा या ठिकाणी दहशतवाद संपू शकतो तो पक्ष आहे काँग्रेस. आणि म्हणून काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम पुरंदर तालुक्यातल्या, पुणे जिल्ह्यातल्या नागरिक बंधू भगिनींनी करावं, हे आवाहन करण्यासाठी या ठिकाणी मान्य प्रांताध्यक्ष मान्य सपकाळ साहेब आलेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली छाजेड साहेब असेल, मी असेल, आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. तुम्हाला कळकळीची आणि नम्रतेची विनंती आहे, उद्याच्या काळामध्ये या देशातला, राज्यातला भ्रष्टाचार, दहशतवाद आणि गुंडगिरी या ठिकाणी मोडीत काढण्याकरता काँग्रेसच्या पक्षाच्या चिन्हाचे जे काय उमेदवार आहेत, जे अधिकृत उमेदवार आहेत, त्यांच्या नावासमोरचं पंजाचं चिन्ह आणि त्याच्यासमोरचं या ठिकाणी पंजाच्या समोरचं बटन दाबून आपण काँग्रेसच्या 8 उमेदवारांना बहुसंख्येने बहुमताने निवडून द्या, हीच कळकळीची विनंती करून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान.